मराठी राजभाषा दिन 4 दशक मराठी साहित्याला भुरळ पाडणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस। विविध नाटकं, विविध मराठी कथा, कविता, कादंबऱ्यांमधून मराठी साहित्याला नव्हे तर मराठी माणसाला समृद्ध करणाऱ्या या साहित्यकाराचा आज जन्मदिवस आणि या निमित्तानं मराठीच्या प्रवासावर आपला दृष्टिक्षेप टाकण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख आणि सिनेट सदस्य डॉक्टर विनोद कुमरे। महाराष्ट्रातील आदिवासी भागात जन्मूनही आपण आदिवासी सोबत मराठी भाषेच्या संरक्षण संवर्धनाकरिता गेली अनेक वर्ष कार्यरत आहात। आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मराठी भाषेतून MA, नेट, PhD पर्यंतचे शिक्षण प्राप्त करून अनुक्रमे श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अमरावती, विनायकराव पाटील महाविद्यालय औरंगाबाद, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बीड, SNDT महाविद्यालय मुंबई येथे 20 वर्ष मराठी भाषेचे अध्यापन करत आहात। आज आपण मुंबई विद्यापीठ येथे मराठी भाषा विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी निभावत आहात। मराठीच्या अभ्यास व प्रसाराकरिता आपण आगाजा, कोयतूर, माझे बाबा ही पुस्तके, बारकोड ही एकांकिका, अनेक शोध निबंध लिहिले आहेत। याकरिता आपणास समाज आणि शासन स्तरावर यथोचित गौरविले गेले आहे। विविध व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद यातून मराठीची बाजू मांडणारे अतिथी वक्ता आहेत ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक, मुंबई विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख, सिनेट सदस्य आणि अकॅडमिक काउन्सिल ऑफ मेंबर डॉक्टर विनोद कुमरे। मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, स्वर्ग लोकाहून थोर मला तिचा अभिमान। मराठी भाषेचा अभिमान, महिमा या जगाला निर्भीडपणे स्वाभिमानाने सांगणारे ज्येष्ठ कवी, साहित्यिक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर अर्थात सगळ्यांचे लाडके, लोकप्रिय कुसुमाग्रज, ज्यांनी 4 दशकं या मराठी साहित्याला भुरळ पाडलेली आहे। गेली 3 पिढ्या त्यांचं साहित्य आपल्या ओठात आणि आपल्या मनात आणि आपल्या मेंदूमध्ये कोरून ठेवलेलं आहे। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं SST महाविद्यालयाच्या वतीनं समस्त मराठी आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक अमराठी व्यक्तीला खूप खूप शुभेच्छा। SST महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित या SST मुक्तांगण सदराच्या अनुषंगाने आज आपण मराठीच्या प्रवासावर आपलं प्रकाश झोत टाकणार आहोत। माझ्या सोबत आहेत मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक डॉक्टर विनोद कुमरे। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे या SST मुक्तांगणमध्ये। धन्यवाद। SST महाविद्यालयाचा मुक्तांगण हा जो उपक्रम आहे जो डॉक्टर कुरसवानी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सुरू केलेला आहे, तर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। डॉक्टर कुरसवानी यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयामध्ये ते राबवितात, ज्यामधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि भविष्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं त्याचा नक्कीच लाभ होतो आहे। आपण या कार्यक्रमामध्ये मला बोलावलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार। आपणासही मराठी राजभाषा दिनाच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा। आपल्यालाही शुभेच्छा। आणि मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज या ऋणानुबंधाकडे एक मराठी भाषेचा अभ्यासक आणि अध्यापक म्हणून आपण कसं पाहता? कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य निर्मितीमध्ये मोठे योगदान राहिलेले आहे। कुसुमाग्रजांनी काव्यलेखन केलं, त्यांच्या कविता मराठी साहित्य क्षेत्रामध्ये, काव्य क्षेत्रामध्ये अजरामर ठरणाऱ्या कविता आहेत। कुसुमाग्रजांनी नाट्यलेखन केलेलं आहे। नटसम्राट सारखं नाटक आजही जे साहित्य क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरणारं, मराठी रंगभूमीवरील सगळ्या मराठी रंगभूमीवरती मैलाचा दगड ठरणारं असं नाटक आहे। कुसुमाग्रजांनी एकूणच मराठी साहित्याच्या अनुषंगाने मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या लेखनामधून योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मराठी भाषा दिन साजरा होतोय।
ही एक आनंदाची गोष्ट आहे. तर त्यामुळं मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रजांचं एकूण योगदान हा ऋणानुबंध मला वाटते अतिशय महत्त्वाचा असा एक ऋणानुबंधाचा हा धागा आहे. अमृताच्या ही पैजे जिंकणारी ही मराठी जी असेल तर हिला आजच्या घडीमध्ये काय वाटतं तुम्हाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय का? एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही एक राजकीय इच्छाशक्ती ज्याला आपण म्हणू, तर ते त्या इच्छाशक्तीवरती अवलंबून असतं. मला विश्वास आहे की मराठी भाषा नक्कीच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्याच्या दृष्टीनं मराठी भाषा तितकी जुनी आहे किंवा तो मराठी भाषेला दर्जा मिळावा या प्रकारचं मराठीचं जे योगदान ज्याला आपण म्हणू किंवा एकूणच मराठीची व्याप्ती ज्याला आपण म्हणू तर ती आहे. परंतु अजूनपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. तो मिळावा ही सर्वांचीच इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं मला वाटते की शासनाच्या पातळीवरून पण प्रयत्न सुरू आहेत आणि मराठी भाषेचे जे अभ्यासक आहे तर त्यांच्याकडूनही प्रयत्न होतो आहे. तो कधी मिळतो हे नक्की सांगता येणार नाही, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर नक्कीच मराठी अभ्यासक, मराठी भाषिक सर्वांनाच आनंद होणार आहे. तर अलीकडच्या काळामध्ये काय होतं की प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांचा जो वाद असतो किंवा त्यावर अनेक चर्चा होत असतात किंवा लोकांची मतांतरं असतात, तर एक मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून तुम्ही ह्या दोघांच्या समन्वयाकडे कसं पाहाल? की पाणी म्हणावं की पाणी म्हणावं, त्याचा अर्थ किंवा त्याचं स्वरूप बदलत नसलं तरी त्याच्या उच्चारणावर चर्चा होतात आणि त्याचा मराठीवर किती प्रभाव किंवा किती परिणाम होऊ शकतो? मला असं वाटतं की प्रमाण भाषेचा जो आत्मा आहे तर तो बोलीभाषेमध्ये आहे. कारण या वेगवेगळ्या बोलीभाषेमधूनच एका प्रमाण भाषेची निवड केली जाते. ती केवळ व्यवहाराच्या दृष्टीने म्हणजे विशिष्ट अशा किंवा कुठल्याही राज्य पातळीवरती ज्याला आपण प्रशासकीय व्यवहार म्हणू किंवा ज्याला आपण लोकव्यवहार म्हणू, तर त्यामध्ये एक सुसूत्रता राहावी म्हणून प्रमाण भाषेची निवड केली जाते आणि त्यामधून एकूण जे व्यवहार आहेत तर ते व्यवहार घडत असतात किंवा केले जातात. आपल्याकडे मराठीमध्ये मराठीच्या वेगवेगळ्या बोली आहेत, कोकणी आहेत, वैदर्भी आहेत, खानदेशी आहेत, पुन्हा त्याच्या वेगवेगळ्या उपबोली आहेत. परंतु जर समजा त्या उपबोलीमधून किंवा ज्याला आपण बोली म्हणतो त्या बोलीमधून जर लोकव्यवहार जर समजा करायचा असेल तर मग कोकणी माणसाला वैदर्भी आली पाहिजे, वैदर्भी माणसाला अहिराणी आली पाहिजे. म्हणजे जर समजा तसं नसेल तर तो लोकव्यवहार घडणार नाही आणि म्हणून प्रमाण भाषेची ही आवश्यकता आहे आणि दोन्हीचं जे सामर्थ्य ज्याला आपण म्हणू म्हणजे प्रमाण सगळ्या उपभाषा ज्या आहेत त्यांना जोडणारा एक दुवा म्हणून मराठीकडे पाहिलं पाहिजे आपण. होय, प्रमाण भाषेकडे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं की मराठी भाषा आणि बोली भाषा ह्या एकामेकांच्या हातात हात घालून जर पुढे चालत राहिल्या तर मराठीला नेमकी बळकटी मिळण्याचा प्रयत्न होईल. सर, पुढे जाऊन मला असं विचारावं असं वाटतं की आजच्या या घडीला मराठी भाषेवर जी आक्रमणं होत आहेत इतर भाषांची, मराठी भाषा ही कुठेतरी बदलाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आढळते का? जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की मराठी भाषा ही आधुनिकीकरणाच्या भोवऱ्यात अडकली का, सापडली का? नक्की. मला असं वाटतं की जो मराठी माणूस आहे, मराठी भाषा बोलणारा माणूस आहे, तो व्यवहारामध्ये इंग्रजी भाषेमधून संवाद साधत असेल, कधीतरी हिंदी भाषेतून तो संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आणखी कुठल्या भाषेमधून तो व्यावहारिक दृष्टीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल. परंतु मराठी माणूस हा जेव्हा विचार करतो तेव्हा तो विचार हा त्याच्या मातृभाषेमधूनच करतो, मराठीतूनच करतो. निश्चितच. आणि त्यामुळं म्हणजे
त्याला इतर भाषेतून जरी संवाद साधायचा असेल तरी त्याची प्रक्रिया ही त्याच्या मातृभाषेतून सुरू विचार होते. करण्याची मनातली हां, किंवा मनातली- मस्तिष्कातली प्रक्रिया ही मराठीत मराठीतून होते. आणि त्यामुळं जोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर मराठी माणूस असणार आहे तोपर्यंत मराठी भाषेचं अस्तित्व या कायम आहे. जगामध्ये नक्कीच राहणार आहे. ज्याप्रमाणे आपण म्हटलंय की आपण व्यवहाराकरिता जगातली कोणतीही भाषा वापरली तरी विचार प्रक्रिया ही मात्र आपल्या मराठीतून सुरू झाली पाहिजे किंवा होते, आणि हा आपला मराठीचा स्थायी भाव आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की शासन मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तर शासनाबरोबर किंवा सरकारबरोबर समाजाची किती जबाबदारी आहे की मराठीला नव्या पिढीपर्यंत एखाद्या फुलपाखरासारखं हस्तांतरित करावं? नक्कीच समाजाने पण त्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन भरविलं जातं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रवाहांची दलित साहित्य संमेलन असेल, आदिवासी साहित्य संमेलन असेल, तर किंवा ग्रामीण साहित्य संमेलन असेल, तर या संमेलनांचंही आयोजन केलं जातं. तर आपल्या समाजाने भाषेच्या दृष्टीनं मला असं वाटते की या संमेलनांना आपली उपस्थिती लावली पाहिजे. या संमेलनांमध्ये ज्या काही कलाकृतीचे स्टॉल असतात तर त्या कलाकृती विकत घेतल्या पाहिजे आणि नक्की त्या वाचल्या पाहिजे. कारण जर समाज या प्रक्रियेपासून जर दूर राहिला तर ज्याला आपण भाषेची विकास प्रक्रिया म्हणू तर ती वेगानं पुढं जाणार नाही. ज्याप्रमाणे भाषेचा विकास करणं, प्रसार करणं ही काही फक्त शासनाची जबाबदारी नाही आहे, तर ती समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. आणि म्हणून समाजाने सुद्धा आपल्या भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपणच जर आपली भाषा सोडली तर ती टिकणार कशी, वाहवत जाईल. हां, म्हणून घरातल्या ज्येष्ठांनी घरातल्या लहानग्यांना, लहान मुलांना ती सवय लावली पाहिजे की छोटे छोटे ज्याला आपण भाषिक उपयोग जे आहे, अभिवादन जे आहे, म्हणजे गुड मॉर्निंग म्हणण्याच्या ऐवजी शुभ सकाळ शिकवायला काहीच हरकत नाही. किंवा हॅपी बर्थडेच्या ऐवजी आपण दीर्घायुष्य व्हा, दीर्घायुषी व्हा, किंवा मला वाटतं वाढदिवस की मातृभाषेमध्ये आशीर्वाद दिल्याने त्याची तीव्रता अधिक वाढते, भावनिकता वाढते. अधिक वाढते. आणि त्यामुळं समाजाने सुद्धा समाज जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरावरती आपल्या भाषेचा, बोलीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मराठी राजभाषा दिनाच्या या औचित्यानं तुम्ही तमाम जो मराठी तरुण आहे किंवा विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगाल? तरुण वर्ग हा राष्ट्र उभारणीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असं घटक आहे. कुठल्याही राष्ट्राची जेव्हा आपण एक कल्पना करतो तर त्या कल्पनेमध्ये त्या राष्ट्रातला जो तरुण वर्ग आहे तो मध्यवर्ती असतो. हां, तो मध्यवर्ती असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या मराठी भाषक तरुणांनी अधिकाधिक मराठी नाटकं बघितली पाहिजे. हिंदी चित्रपटासोबतच मराठी चित्रपट पण आग्रहाने त्यांनी म्हणजे आवर्जून पाहिली पाहिजे. मराठीतील कविता असेल, कथासंग्रह असतील, कादंबऱ्या असेल तर त्या वाचल्या पाहिजे. आणि एकूणच मला असं वाटते की आपल्या एकूण सामाजिक जीवनामध्ये मराठीचा वापर, मराठी भाषा आणि बोलीचा वापर आपल्याला जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल, अधिकाधिक करता येईल, त्यासाठी आग्रही असलं पाहिजे. तरुणांनी जर ह्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेचा, आपल्या भाषेचा जर विचार केला तर नक्कीच भाषिक विकासाच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची अशी बाब ठरणार आहे असं मला वाटतं. आपल्या आईवर प्रेम करा असं आपल्याला सांगावं लागत नाही. प्रत्येक जण असतो जो आपल्या आईवर मनापासून प्रेम करतो. आपल्या आईला कुणी काही बोललं किंवा तिचा अपमान केला तर आपल्याला राग येतो. हेच नेमकं आपल्या मातृभाषेच्या बाबतीतही झालं पाहिजे. मातृभाषेवर प्रेम करा हे कुणी सांगण्याची गरजच नसते.
आणि मराठी माणूस याबाबत नेहमी आग्रही असतो. मराठी आपली मातृभाषा असली तर हिंदी आपली मावशी आहे आणि इंग्रजी ही आपली आत्या आहे. तर मला असं वाटतं की या तिघांचाही आदर आपण केला पाहिजे. त्यातल्या त्यात मराठी भाषा जगवण्यासाठी, ती नव्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या अंगाने एक चळवळ उभी केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. सर, मी आपलं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि मराठी भाषेच्या या स्थित्यंतरावर किंवा एकंदरीत प्रवासावर आपली अभ्यासात्मक विचार या ठिकाणी व्यक्त केले. आपला मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद सर.